आज आपण जाणार आहोत गणसंकुल वर्कशॉपला। तिथे आई खेतवाडीचा देवीचं आगमन होणार आहे। 35 फुटाची देवी आहे, तीच बघण्यासाठी आपण जाणार आहोत। तर चला सो हाय गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग यूट्यूब चॅनल। तर आज आपण जाणार आहोत गणसंकुल वर्कशॉपला। तिथे आई खेतवाडीचा देवीचं आगमन होणार आहे। 35 फुटाची देवी आहे, तीच बघण्यासाठी आपण जाणार आहोत। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला मी सगळं दाखवतो। तर चला आपण निघूया। हे बघा मित्रांनो, आपण फायनली आलो इथं खेतवाडीची आई बघण्यासाठी। सॉरी मित्रांनो, त्या आई खेतवाडीचे असं नाव घेतलेलं मी तिकडं इंट्रोला, पण त्या देवीचं नाव आहे। मी इथं आलो, मला माहिती पडलं की खेतवाडीची आई असं नाव आहे। हे बघा मित्रांनो, किती उंच देवी आहे, 35 फुटाची देवी आहे। आणि मला यायला उशीर झाला कारण मला गेटचा व्हिडिओ भेटला नाही। मी आलो 3 वाजता, ही देवी निघाली 2:30च्या आसपास निघाली आहे देवी। मला लेट झालं, त्यासाठी पण मी माफी मागतो। तर तुम्ही बघू शकता किती उंच देवी आणि किती संख्या आली आहे। सगळे कॅमेरामॅन वगैरे सगळे इथं गर्दी केलेली आहे। तुम्हाला सगळ्या साईडने दाखवतो मी, झूम करून पण दाखवतो मी। हे बघा मित्रांनो, जवळून दाखवतो। खूप म्हणजे खूप मोठी मूर्ती आहे खेतवाडीच्या आईची। बोला खेतवाडीच्या आईचा विजय सो। 35 फुटाची मूर्ती आहे। खेतवाडी यासाठीच फेमस आहे। तिथे गणपतीही मोठमोठे उंच असतात आणि देवी ही मोठमोठ्या उंच तिथं बसवल्या जातात। बघा किती फेमस देवी आहे आणि किती उंच आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। असं वरती मान केल्याशिवाय आपण बघू शकत नाही। खूप म्हणजे खूप उंच देवी आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवतोय मी, तुम्हाला बघू शकता तुम्ही। आणि खूप सुंदर ही आहे, नरसिंहा यांच्यावर बसलेली आहे। मारुतीचंच रूप वाटते मला यांचं, कारण यांच्या हातात पण गदा वगैरे कुऱ्हाड वगैरे आहे। खूप म्हणजे खूप छान आहे। आणि ही मूर्ती मित्रांनो, हे 28 तारखेला काम चालू होतं आणि 29 तारखेला यांनी काम समापन करून टाकलं। बघा किती फास्ट मूर्ती तयार केली आहे, कारण यांना 29 तारखेला पाहिजेच होती म्हणून यांनी 29 तारखेला बनवली आहे। आणि खूप छान पद्धतीने बनवली, खूप उंच देवी आहे, तुम्ही बघू शकता। खूप म्हणजे खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। हे बघा मित्रांनो, मला शक्य होईल त्या अँगलने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। आता मी बरोबर देवीच्या खालीच उभा आहे आणि खालून तुम्हाला दाखवतो आहे की किती उंच देवी आहे। आता आलो समोरून पूर्ण नजारा दिसतोय बघा देवीचा। खूप म्हणजे खूप सुंदर देवी आहे मित्रांनो। बघून हैराण झालो आणि आनंदही झाला मला बघून। एवढी उंच देवी यांनी बनवलीच कशी, म्हणजे किती प्रयत्न लागला असेल, किती मेहनत लागली असेल बनवण्यासाठी, तुम्ही अंदाज लावू शकता। आणि किती उंच देवी बनवली तुम्ही हेही बघू शकता। एवढी उंच देवी बनवणं शक्य नाही। आणि देवी बनवली तर बनवले, पण इथून कुठून गणसंकुल वर्कशॉप, म्हणजे हे परेलला वर्कशॉप आहे। परेलच्या मध्ये परेल आणि चिंचपोकळीच्या मध्ये अंदाजामध्ये त्याच्यामध्ये हे वर्कशॉप आहे। आणि इथून हे देवी ते कुठे नेणार, खेतवाडीला। तर कसं नेतील काय नेतील याचा मला काहीच अंदाज नाही। तुम्ही बघू शकता मित्रांनो किती उंच देवी आहे। इथून तर ते आता खेतवाडीला देवी चालवत नेणार आहे आणि ते पण एवढी उंच देवी, मध्ये ब्रिज येतील काय सांगता येत नाही, बघू शकता। तर बोला मित्रांनो, खेतवाडीच्या आईचा विजय सो। तर चला मित्रांनो, आता आपण गाण्याला सुरू करूया। आई जगदंबे।
तर चला मित्रांनो, खेतवाडीची आई चालली आता मंडपाच्या दिशेने. सो फायनली मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं आहे खेतवाडीचं आगमन. खूप म्हणजे मोठी देवी आहे, 35 फुटाची देवी होती. आपल्याला उशीर झाला आगमनासाठी. तर कशी वाटली, काय वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.